महाराष्ट्रातील सर्वाधिक कांद्याची आवक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा पिंपळगाव बसवंत या बाजारात आला असून येथे एकूण 22,000 क्विंटल कांद्याची नोंद झाली असून त्याला 1,500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला। इतकी मोठी आवक आणि चांगला दर मिळाल्यामुळे येथील भागातल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कांद्याचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या लासलगाव विंचूर येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। लासलगाव विंचूर हे महाराष्ट्रातलं मोठं कांद्याचं बाजारपेठ केंद्र आहे। आज इथे 10,695 क्विंटल कांद्याची नोंद झाली, तरी शेतकऱ्यांना 1,350 रुपये प्रति क्विंटल असा चांगला दर मिळाला। आवक जास्त असली तरी भावात स्थिरता बघायला मिळाली। यानंतर शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मधून कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथील कांद्याच्या बाजारात आज 2,413 क्विंटल इतकी भरघोस आवक झाली आहे। मात्र एवढ्या चांगल्या आवकीनंतर येथील कांद्याला केवळ 850 रुपये प्रति क्विंटल अशा तुलनेने कमी भाव मिळाला आहे। इतर बाजारपेठांच्या तुलनेत हा दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहे। तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केट देशातील सर्वात मोठ्या कांदा व्यापारी केंद्रांपैकी एक असलेल्या मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आज 11,231 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या मोठ्या आवकीसाठी 1,250 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला। तसेच पुण्यातील मुख्य मार्केटमध्ये 8,257 क्विंटल कांद्याची आवक झाली असून प्रति क्विंटल 1,000 रुपये असा भाव मिळाला आहे। तसेच पुणे, मांजरी, खडकी, पिंपरी आणि इतर उपकेंद्रांमध्ये सरासरी भाव 1,000 ते 1,200 रुपयाच्या दरम्यान असा बाजारभाव बघायला मिळाला। चला तर शेतकरी मित्रांनो, नाशिक व इतर बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। सटाणा बाजारामध्ये एकूण 9,625 क्विंटल आवक झाली असून येथे कमीत कमी 1,275 रुपये भाव, तर चांदवड येथे 6,200 क्विंटलची आवक झाली असून येथे 1,280 रुपये क्विंटल आणि नामपूर येथे 10,000 क्विंटल आवक झाली असून येथे 1,100 रुपये भाव मिळाला। तसेच पारनेर बाजारामध्ये 1,300 रुपये, तर साक्री येथे 1,200 रुपये आणि संगमनेर येथे 1,006 रुपये प्रति क्विंटल भाव नोंदवला गेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावात सध्या मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांदा व लाल कांदा अशा विविध प्रकारच्या कांद्याची आवक आणि दरामध्ये फरक जाणवत आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, 27 मे 2025 रोजीचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे एकूण 26,400 क्विंटलची उन्हाळ कांदा आला असून येथे कमीत कमी दर 550 ते जास्तीत जास्त 2,211 रुपये असून सरासरी दर 1,450 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। तसेच सायकडा येथे एकूण 2,340 क्विंटल उन्हाळ कांद्याची नोंद झाली असून येथे कमीत कमी दर 700 तर जास्तीत जास्त 1,553 रुपये असून सरासरी दर 1,100 रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर मनमाड बाजार समितीमध्ये एकूण 2,300 क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 1,502 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, कळवणमध्ये एकूण 18,500 क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 500 ते जास्तीत जास्त 1,935 रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच लासलगावच्या विंचूरमध्ये एकूण 5,500 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 500 ते जास्तीत जास्त 1,616 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता 1,300 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच लासलगावमध्ये एकूण 8,719 क्विंटल उन्हाळ कांदा आला असून येथे कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1,881 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,351 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच सोलापूर बाजार समितीमध्ये एकूण 22,340 क्विंटल लाल कांदा आला असून येथे कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 2,000 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,200 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 8,843 क्विंटल कांदा दाखल झाला असून येथे कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 1,700 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1,350 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 2192 क्विंटल कांद्याची नोंद झाली असून येथे कमीत कमी 400 ते जास्तीत जास्त 1200 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 800 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर कोल्हापूर बाजार समितीमध्ये एकूण 2963 क्विंटल कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 2100 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1400 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर पुणे बाजार समितीमध्ये एकूण 13,518 क्विंटल कांदा नोंद झाली असून येथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1700 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। त्यानंतर कळवण बाजार समितीमध्ये एकूण 18,500 क्विंटल कांद्याची नोंद झाली असून येथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1935 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येते 1100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। तसेच भुसावळ बाजार समितीमध्ये एकूण 65 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असून येथे कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 1200 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। तसेच सरासरीचा बाजारभाव 1000 रुपयापर्यंत बाजारभाव असा बाजारभाव बघायला मिळाला।